हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार गट ड सुधारित जाहीर सूचना। ठीक आहे, तर बघा आजची ही सूचना आहे 21 जुलै 2026। ठीक आहे, तर याच्यामध्ये जी सूचना दिली आहे ती कशा संदर्भात आहे आपण समजून घेऊया। आपलं जे चौकीदार पद आहे ज्याच्या बाबतीत अगोदरच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जे टाइम टेबल आहे, वेळापत्रक ते दिलं होतं त्या संदर्भात आपल्याला काय सांगितलं आहे। आदिवासी विभागामार्फत दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी गट ड या संवर्गाचे एकूण 778 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ठीक आहे, तर सदरची लेखी परीक्षा 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित केलेली असून गटनिहाय वेळापत्रक 13 जुलै 2000 रोजी प्रसिद्ध केलेले आहे। तर बघा, त्यांनी आपल्याला जे गटनिहाय वेळापत्रक आहे, ठीक आहे, अगोदर आपली एक्झाम जी होती ती पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर नवीन वेळापत्रक आपल्याला ते देण्यात आलं होतं। ओके, तर 15 जुलैचं आपलं हे पत्र आहे। ठीक आहे, सुधारित जाहीर सूचना गटनिहाय वेळापत्रक आपल्याला देण्यात आलं होतं। ठीक आहे, तर याच्यामध्ये विविध प्रकल्प जे आहेत ते परीक्षेचा दिनांक, शिफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। ठीक आहे, तर गटनिहाय याच्यासाठी आहे म्हणजे त्याच्यात प्रकल्पांचे कार्यालय असतात। त्याच्यामध्ये बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी फॉर्म भरलेले आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त। ठीक आहे, उदाहरणार्थ समजा मी डहाणूसाठी फॉर्म भरला आहे, ठीक आहे, तर मी इकडे अकोल्यासाठी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला ही सूचना देण्यात आलेली आहे जी पुढची आहे। ठीक, बघा, गटनिहाय जे वेळापत्रक होतं ते उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र जे आहे ते 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल। ठीक आहे, तर हे त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा सांगितलं होतं। तर 28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान आपली एक्झाम आहे आणि जी आपल्याला सांगितलं आहे 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल। ठीक आहे, उद्यापर्यंत आपल्याला मे बी भेटू शकतं। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, प्रवेशपत्र विभागाचे संकेतस्थळ म्हणजे तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते येथे या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार किंवा ह्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार, संबंधित लिंकवर उपलब्ध करून दिले जाईल। ठीक आहे, करून दिले जाईल असं इथे सांगितलं आहे। सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व त्यामध्ये मार्गदर्शक सूचनासह उपलब्ध करून घ्यावे, म्हणजे प्रवेशपत्रासोबत मार्गदर्शक सूचनासुद्धा असणार आहे, त्यासुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या आहेत। उमेदवारांना ज्या ज्या प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल, जे अगोदर मी सांगितलं, म्हणजे एखाद्याने नाशिकसाठी केला आहे, त्याने डहाणूला पण केला आहे, तर त्याच्यासाठी स्वतंत्र अर्ज केलेला असणार तुम्ही। ठीक आहे, तर परीक्षा वेळापत्रकात 3 नमूद गटाप्रमाणे परीक्षा केंद्रावर होईल, म्हणजे ज्या ज्या तुम्ही प्रकल्पासाठी अर्ज केला आहे तसंच तुमची परीक्षा जी आहे गटाप्रमाणे वेगवेगळी होणार आणि प्रवेशपत्रसुद्धा जे आहे ते तुमचे वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे। ठीक आहे, जर समजा नाशिकचा तुमचा शेवटी पेपर असेल तर त्यानुसार तुमचं हॉल तिकीट जे आहे ते येणार आहे आणि त्याच्या अगोदर जर चिमूरचं असेल किंवा डहाणूचं असेल तर त्याच्यानुसार तुमचं ते अगोदर आहे एक्झाम, तर ते अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र हे उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, तर गट ड ची नियुक्ती प्राधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पद 2026 पद संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्रातील समन्वय व संनियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबी संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील याची नोंद घ्यावी। ठीक आहे, हे आपल्याला इथे त्यांनी समजवलं आहे। ठीक आहे, जी पण एक्झाम आपले होणार आहे त्या संदर्भात ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ते प्राधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांची असल्याने। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, हे पत्र जे आहे ते लीना बनसोडे, भाप्रसे, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्याकडून हे जाहीर सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर बघा, अजून वेळापत्रक हॉल तिकीटबद्दल आलेली आहे। ठीक आहे, जे 7 दिवस अगोदर म्हणजे समजून घ्या 28 तारखेला आहे, तर त्यानुसार आज आपण म्हटलं तर 7 दिवस होत असणार, 7 दिवस होत आहे, तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुमचं जे पहिलं म्हणजे 28ला पेपर आहे त्यांचं हॉल तिकीट मे बी येऊ शकतं। ठीक आहे, तर बघा, त्याच्यानुसार तुम्ही ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती वेळोवेळी भेट द्या, जसं मला समजणार त्यानुसार मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।